हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा टाईमपास केला जात नाही और कुठल्याही प्रकारच्या फॅन्सी गोष्टी नसतात. डायरेक्ट स्ट्रेट टू द पॉईंट आपण येणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला पोर्टफोलिओ. ठीक आहे, पोर्टफोलिओची आत्ता करंट व्हॅल्यू जी आहे ती आहे 1.63 CR, म्हणजे 1.63 कोटी. ओके, आत्ता करंट व्हॅल्यू आहे आणि 9 लाखाने आसपास डाऊन आहे पोर्टफोलिओ. आता बरेच जण मला म्हणतात की 9 लाख लॉस चालू आहे, 9 लाख 10 लाख लॉस चालू आहे. पण टेक्निकली तुम्ही पाहिलं तर पर्सेंटेजमध्ये फक्त 5.66% लॉस आहे. 5.66% मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी. ठीक आहे, म्हणजे कुणासाठीच मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, 1.63 कोटीच्या कॅपिटलवरती 5.66%चा आत्ता करंटली लॉस चालू आहे. आणि व्हॅल्यूमध्ये लॉस पाहायचं झालं तर 9.22 लाख. ओके, तर आत्ता जर पाहायचं झालं तर हिंदुस्तान एरोनॉटिक्सने आपल्याला सगळ्यात चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. HDFC बँकने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. परत जमना ऑटोने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. टाटा मोटर्स, HEG, कोल इंडिया, ITC, पेट्रोनेट आत्ता करंटली प्रॉफिट द्यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर आता मेन रिझन म्हणजे या पोर्टफोलिओमध्ये मी इतकं जास्त मायनस असण्यामागचं कारण काय. बरेचसे स्टॉक्स माझे मायनस आहेत. राजेश एक्सपोर्ट्स आणि सुवेन फार्मा. ठीक आहे, या दोन स्टॉक्समध्ये मी खूप जास्त डॅमेज घेतलेला आहे. अराऊंड 9 लाखाच्या आसपास तर आपण या दोन स्टॉक्समध्येच मायनस आहे. ठीक आहे, तर राजेश एक्सपोर्ट्स घेण्यामागचं रिझन एका इव्हेंटवरती होतं, पण काही कारणामुळे माझी एंट्री एकदम चुकीच्या पॉईंटला झाली आणि त्यानंतर राजेश एक्सपोर्ट्स खाली केला. आणि सेम गोज विथ सुवेन फार्मा. ठीक आहे, दोन्हीमध्ये सेम कंडिशन होती. ठीक आहे, दोन्हीमध्ये सेम कंडिशन होती. आता बरेच जण मला म्हणतात की यूट्यूबवरती जास्त ॲक्टिव्ह नाही आहे मी वगैरे, तर त्यामागे कारण आहे. बिकॉज यूट्यूबवरती व्हिडिओज बनवणं वगैरे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. इन्स्टावरती मी ॲक्टिव्ह असतो. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर आपलं इन्स्टाचा ID तुमच्यासमोर आहे, पृथ्वीराज सुनील निकम, FYI पृथ्वीराज. ओके, या आयडीला तुम्ही फॉलो करू शकता. इथे मी डेली बेसिसला जे काय होईल, म्हणजे लाईक तुम्ही जर आजचंच एक्झाम्पल पाहायचं झालं तर पाहू शकता, पोर्टफोलिओचा अपडेट दिलेला आहे. त्यानंतर इवन ट्रेड जो आजचा आहे, जो ट्रेड मी आता एक्सप्लेन करणार आहे, ज्यामध्ये आपण 6.5 लाख रुपयांचा प्रॉफिट केला आहे, त्याबद्दल मी अपडेट दिला होता. लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट दिला होता, तुम्ही पाहू शकता इथे प्राइजेस मूव्ह करत आहेत. त्यानंतर WSM स्टुडंट्स ग्रुपचे अपडेट्स मी दिले होते माझ्या इंस्टावरती. आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंगचा अपडेट दिला होता. आणि इवन सगळ्या गोष्टी, ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी इथे डेली बेसिसला अपडेट करत असतो. तुम्ही पाहू शकता इवन आपल्या WSM ट्रेडिंग अकॅडमीच्या ब्रॉडकास्टला 9,000पेक्षा जास्त मेंबर्स म्हणण्यापेक्षा सबस्क्रायबर्स आहेत. आणि इवन आपल्या इन्स्टावरती 99,000 सबस्क्रायबर्स आत्ता आहेत. लवकरच आपण 100K करणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आपल्या इन्स्टाला फॉलो नाही केले और सबस्क्राईब नाही केले ते करू शकतात. आणि पोर्टफोलिओचा अपडेट तर मी तुम्हाला सांगितलंच. आत्ता करंटली पोर्टफोलिओची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1.63 CR. ओके, 1,63,00,000 आत्ता करंटली व्हॅल्यू आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता बँक निफ्टीमध्ये स्टार्टिंगला एक गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळाली. ओके, प्रॉफिट जर तुम्ही पाहिला तर आपण आज प्रॉफिट केलेला आहे 6,63,000 रुपयांचा. ठीक आहे, 6,63,000 रुपयांचा. आपण किती क्वांटिटीने काम करत होतो, आपला व्ह्यू काय होता, ॲनालिसिस काय होता, कोणती स्ट्रॅटेजी यूज केली, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेच. ठीक आहे, तर त्याआधी तुम्ही पाहू शकता 47,400च्या कॉल ऑप्शनमध्ये आपण आज काम करत होतो. त्यामागचं लॉजिक मी आधी तुम्हाला सांगतो. ओके, सगळ्यात पहिले म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळाली, त्यानंतर एक डाऊनसाईडचं मोमेंटम चालू झाला. ठीक आहे, आता या स्टेजला, या पॉईंटला बऱ्याच लोकांनी डाऊनसाईडची पोझिशन बनवली. पॅनिक सिच्युएशनमध्ये गॅप डाऊन झालेला आहे, मार्केट खालती येते, पॅनिक सिच्युएशनमध्ये ते डाऊनसाईडची पोझिशन बनवतात, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही मार्केटच्या ट्रेंडला फॉलो करणं गोष्ट वेगळी आणि मार्केटच्या मागे पळणं गोष्ट वेगळी. मार्केटचा ट्रेंड समजण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी एक स्ट्रक्चर क्रिएट होणं गरजेचं असतं. त्यानंतर आपल्याला निफ्टी बँक निफ्टी कंपॅरिझन करायचं असतं, ॲनालिसिस करायचं असतं प्रॉपर. त्यानंतर मग तुमचा व्ह्यू बिल्ड करा. ओके, तर आता माझी आजची जी लेवल होती ती ही होती. आणि यामध्ये आपण स्ट्रॅटेजी जी यूज केली आहे ती आहे चेंज ऑफ कॅरेक्टर. स्मार्ट मनी कन्सेप्टची स्ट्रॅटेजी आहे ही आपल्या मेंटरशिप प्रोग्रॅममध्ये आहे. तुम्ही पाहू शकता इवन आपल्या इन्स्टावरतीच. ठीक आहे, इन्स्टावरती जर पाहायचं झालं तर येस स्मार्ट मनी स्ट्रॅटेजी पार्ट 2, यामध्ये आपण चेंज ऑफ कॅरेक्टरबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे की कशाप्रकारे ती स्ट्रॅटेजी ॲक्टिवेट होते. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, की मार्केटचा ट्रेंड काय होता, मार्केटचा ट्रेंड जो होता तो डाऊन ट्रेंड होता. त्यानंतर अचानक मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल आला, ज्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. ठीक आहे, सो या पॉईंटला एंट्री घेण्याचा माझा प्लॅन होता. या पॉईंटला मी ठरवलं होतं की मी या पॉईंटला एक्झॅक्टली एंट्री बिल्ड करणार आणि यानंतर लेवल ब्रेक झाल्यानंतर मी एंट्री घेणार. ठीक आहे,
नेहमी जर तुम्ही मला पाहिलं असेल तर मी लेवल ब्रेक झाल्यानंतर एंट्री घेतो, ठीक आहे. जे लोक मला इन्स्टावरती फॉलो करतात त्यांना माहिती असेल, यूट्यूबवरती व्हिडिओज डेली बेसिसला पोस्ट करणं पॉसिबल होत नाही. बट जे लोक मला इन्स्टावरती फॉलो करतात, टेलिग्रामवरती फॉलो करतात त्यांना माहिती आहे. ओके, तर आता या पॉईंटला लेवल ब्रेक झाल्यानंतर एंट्री घेण्याचा माझा प्लॅन होता, ठीक आहे. तर त्यानंतर मी पाहिलं, ठीक आहे, लेवल मी आयडेंटिफाय करून आपल्या ग्रुपवरती पोस्ट केली होती अराऊंड 9:50 ठीक आहे. तुम्ही पाहू शकता 9:50 मी लेवल आपल्या ग्रुपवरती पोस्ट केली होती. ओके, एक्झॅक्टली. त्यानंतर माझा व्ह्यू होता की 47,400चा कॉल ऑप्शन ॲक्टिवेट होणार आफ्टर चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि नंतर मी पाहिलं की मला प्रीमियम जे आहे, जर मी थोडंसं लेवल ब्रेक होण्याच्या आधीच एंट्री घेतली तर मला प्रीमियम जे मिळतं आहे ते अराऊंड 50 ते 60 मिळते, जेणेकरून माझा ॲव्हरेज स्टॉप लॉस जर तुम्ही पाहिला असेल तर 60 पॉईंटच्या आसपास असतो. तर मला एक अशी अपॉर्च्युनिटी मिळाली की मला माझे प्रीमियम्स जे आहेत ते एकदम कमी दिसत होते, कारण की आज इंडिया विक्स डाऊन होती की नाही आय डोंट नो, एकदा मी चेक करतो. तरी पण इंडिया विक्स डाऊन होती. इंडिया विक्स डाऊन असल्यामुळे प्रीमियम खूप जास्त कमी होते आणि त्यामुळे काय झालं, मला प्रीमियम खूप कमी मिळालं. नॉर्मली एक्सपायरीच्या दिवशी ॲट द मनीला 120, 140, 150च्या आसपास प्रीमियम मिळतात, पण आज मला 150च्या आसपासच्या ऐवजी 50च मिळत होते. इथे पहा तुम्ही. तर माझी एंट्री मी घेऊन टाकली 57.90, म्हणजे थोडक्यात 58 रुपयाला मी एंट्री घेतली. क्वांटिटी थोडी माझी आज हाय होती. नेहमी मी तेवढ्या जास्त क्वांटिटीने काम करत नाही, ठीक आहे. आणि इवन एंट्री घेतल्या मी अपडेट दिला होता, ठीक आहे. एंट्री घेतल्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी अपडेट दिला होता. आणि त्यानंतर थोडीशी ॲग्रेसिव्ह एंट्री घेतली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली आपल्या लेवलपासून जी आपली लेवल होती त्या एक्झॅक्ट लेवलपासून मार्केटमध्ये किती मोठा मूव पाहायला मिळाला आहे, किती मोठा मूव, ठीक आहे. तर अशा प्रकारचे मूव आपण कॅच कसे केले. टार्गेट 1 आपण 95चं ठेवलं होतं, टार्गेट 2 आपण 150चं ठेवलं होतं. टार्गेट कसे डिसाईड करायचे यावरती पण एक स्ट्रॅटेजी असते, ती पण तुम्ही पाहू शकता. इवन आपल्या ती पण मेंटरशिप ग्रुपवरती ती पण स्ट्रॅटेजी आहे. ओके, येस, टार्गेट ओरिएंटेड प्रॉफिट बुकिंग. तर प्रॉफिट बुकिंग कशा प्रकारे करायचं हे सुद्धा आपण शिकलेलो आहे. 3 महिन्याचा मेंटरशिप प्रोग्राम आहे आणि इवन 6 महिन्यांचा पण मेंटरशिप प्रोग्राम आहे. तुम्ही ज्यामध्ये इंटरेस्टेड असाल त्याला तुम्ही एनरोल करू शकता. आणि इवन यूट्यूबवरती पण फ्रीमध्ये बरंचसा एज्युकेशनल कंटेंट तुम्हाला मिळत जाईल, ठीक आहे. डोंट वरी. ओके, सो आता एक्झॅक्टली या पॉईंटला माझी एंट्री झाली. त्यानंतर टार्गेट 1 हिट झाल्यानंतर मी प्रॉफिट बुकिंगचा अपडेट दिलाच होता, तुम्ही पाहू शकता. टार्गेट 1 हिट आणि इवन टार्गेट 2 हिट झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग झालं आणि ॲट द एंड मार्केटमध्ये आपण 6,63,000 रुपयांचा प्रॉफिट केला, ठीक आहे. तर आता ही झाली आजची गोष्ट, ठीक आहे. काल मार्केट आणि परवा मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं, ठीक आहे. या दिवशी आपण मार्केट अवॉइड केलं साईडवेज असल्यामुळे, पण या दिवशी आपण अवॉइड करायला सक्सेसफुल नाही झालो. या दिवशी मी ट्रेड घेतला आणि एक छोटासा लॉस मी घेतला, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करतो. हे बघा, काल मी एक 91,000 रुपयांचा लॉस घेतला आणि परवा मी मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेतला नाही. तुम्ही पाहू शकता डलनेस होता, सो मी टोटली अवॉइड केलं मार्केट, ठीक आहे. मी काहीच काम केलं नाही. तर आता मला ही गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की जर मला माहिती आहे की मार्केट साईडवेज आहे, जर मला माहिती आहे की मार्केटमध्ये आज जास्त मोमेंटम येणार नाही, तर मी ट्रेड नाही घेत. जसं की तुम्ही या दिवशी तुम्ही पाहिलं असेल, या दिवशी ओके, मी ट्रेड नाही घेत. या पॉईंटला मी कुठलाही ट्रेड घेतला नाही. आणि या दिवशी पण मी ट्रेड घेतला, पण या दिवशी माझी क्वांटिटी खूप कमी होती. जर तुम्हाला दाखवायचं झालं तर इथे बघा, क्वांटिटी माझी हाफच होती, 3,000 क्वांटिटी होती, ठीक आहे. आज माझी क्वांटिटी किती होती, 6,000 होती. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे की कधी कुठल्या टाईपने काम करायचं आहे. आज मला मार्केट जर साईडवेज असेल तर क्वांटिटी कमी करणे, अवॉइड करणे हे माहिती पाहिजे. जर मार्केटमध्ये ट्रेंड असेल तर क्वांटिटी कधी तुमची नॉर्मल असली पाहिजे आणि कधी तुमची क्वांटिटी हाफ असली पाहिजे, या गोष्टी माहिती पाहिजे, ठीक आहे. तर आता आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण अराऊंड 10 लेक्चर्स प्रोव्हाइड करतो आणि इवन 3 महिन्याचा प्रोग्राम आहे आणि इवन 6 महिन्यांचा पण प्रोग्राम आहे, ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी इन्स्टावरती आपल्याला फॉलो करून घ्या, जिथे मी डेली बेसिसला अपडेट करत असतो ज्या काही गोष्टी होतात त्या सर्व, ठीक आहे. यूट्यूबवरती तेवढं कन्सिस्टंटली ॲक्टिव्ह राहणं पॉसिबल होत नाही, बिकॉज खूप गोष्टी असतात, बसून व्हिडिओज बनवावे लागतात, परत बाकीच्या गोष्टी असतात ज्यामध्ये उद्याचं ॲनालिसिस करायचं असतो, त्यामधून वेळ मिळत नाही. प्रॉपर कॅपिटल मॅनेजमेंट करायची असते, स्टॉक्स शोधायचे असतात स्विंग ट्रेडिंगसाठी, सो बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहणं तेवढं पॉसिबल होत नाही. पण इन्स्टावरती जो तुमच्यासमोर आय डी आहे तिथे तुम्ही फॉलो करून ठेवा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अपडेट तिथे मिळत जाईल, ठीक आहे. तर आता जो ऑप्शन्स ट्रेडिंग मेंटरशिप प्रोग्राम आहे 3 महिने आणि 6 महिने, दोन्हीच्या लिंक्स मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट केलेल्या आहेत, तर तिथून तुम्ही एनरोल होऊ शकता. प्रोसेस सिम्पल आहे.
तुम्हाला पेमेंट केल्यानंतर 3 महिन्याचा प्रोग्राम घ्यायचा आहे की 6 महिन्याचा, हा डिसिजन पूर्णपणे तुमचा राहतो. पेमेंट केल्यानंतर जो नंबर आहे आपला 8668503942 या नंबरवरती तुम्ही तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट सेंड करा विथ तुमचं नेम, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा टेलिग्राम नंबर आणि तुमची प्लेस. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही सेंड केल्या की माझी टीम तुम्हाला अर्ध्या ते 1 तासामध्ये आपल्या ग्रुपचा ॲक्सेस देईल आणि जसं तुम्ही पेमेंट करता तसं तुम्हाला आपल्या लेक्चर्सचा ॲक्सेस तिथल्या तिथे मिळून जातो. ठीक आहे, लगेच तुम्हाला विदिन मिनिट लेक्चर्सचा ॲक्सेस मिळतो. 10 लेक्चर्स आत्ता आहेत तिथे, 9 आहेत ॲक्च्युली, एक मी अपलोड करणार आहे. सो टोटल 10 लेक्चर्स आहेत. त्या 10 लेक्चर्समध्ये मी कशा प्रकारे ट्रेडिंग करतो, सर्व स्ट्रॅटेजीज ज्या मी पर्सनली यूज करतो, सर्व सायकोलॉजिकल हॅक्स जे मी पर्सनली यूज करतो, रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट आणि इवन एक्झिट कशा प्रकारे केली जाते, एंट्री कशा प्रकारे केली जाते, या सर्व गोष्टी आपण तिथे डिस्कस केलेल्या आहेत डिटेलमध्ये. ओके, सो आजच्यासाठी एवढ्याच गोष्टी, कारण की जे काही मला सांगायचं होतं तुम्हाला, गॅपडाऊन ओपनिंगनंतर मार्केटच्या ट्रेंडला फॉलो न करता मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होतो आहे का वगैरे चेक करणे, घाई न करणे, ही पहिली गोष्ट आजच्या गोष्टीमधून शिकण्यासारखी जे आपण इथे शिकलो. ठीक आहे, त्यानंतर येस, मार्केट खालती चाललं आहे, घाई करू नका, वेट करा, पेशन्स ठेवा, त्यानंतर मग डिसिजन घ्या तुमचा. ठीक आहे, इथे पहा तुम्ही पूर्ण सॅडोज मार्केट होतं, 2 दिवस पूर्ण सॅडोज मार्केट होतं. सॅडोज मार्केट ट्राय करा अवॉइड करण्यासाठी. ठीक आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. सॅडोज मार्केट बरेच जण अवॉइड करत नाहीत. मी दरवेळी सांगतो की सॅडोज मार्केट अवॉइड करा, लाईक चॉपी मार्केट असेल अवॉइड करा, ॲटलिस्ट क्वांटिटी तरी कमी करा. ठीक आहे, त्याने काय होतं, तुमचे लॉसेस कमी होतात. ॲज अ ऑप्शन बायर तुमचे लॉसेस कुठे होणार आहेत, सॅडोज मार्केटमध्येच तर होणार आहेत. आणि जर तुम्ही तेच अवॉइड केलं तर तुमचे लॉसेस होण्याचे चान्सेस आपोआप कमी होतात, राईट. सो इथे आपण अवॉइड केलं, इथे आपण थोड्या कमी क्वांटिटीने काम केलं आणि अवॉइड करणं पॉसिबल नाही झालं, पण या दिवशी आपण एक छोटा लॉस घेतला. ठीक आहे, नंतर या दिवशी आपण एक चांगला प्रॉफिट घेतला, ऑलमोस्ट 100 पॉईंट्स कॅप्चर केले आपण या दिवशी. 6 लाख रुपयांचा प्रॉफिट आहे, तुम्ही अजून एकदा बघू शकता, 6,63,000 रुपये. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्टफोलिओचा अपडेट आपण पाहिला, पोर्टफोलिओ कशा प्रकारे मॅनेज करतो आहे मी. आणि हा जो पोर्टफोलिओ आहे माझा, ठीक आहे, हा जो पोर्टफोलिओ आहे माझा, तर यामध्ये मी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या 1 लाख रुपयांचे ॲड केलेले आहे. तुम्ही पाहू शकता 1 लाख रुपयाचे हिंदुस्तान एरोनॉटिक्स मी अजून ॲड केलेले आहे. ठीक आहे, आता मी ते लुझिंग स्टॉकमध्ये ॲव्हरेजिंग करतो आहे का नाही, मी जो विनिंग स्टॉक आहे माझा त्यामध्ये ॲव्हरेजिंग करतो आहे. ठीक आहे, सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मित्रांमध्ये हा चॅनल शेअर करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, रिलेटिव्समध्ये सांगा आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. जेवढा एज्युकेशनल कंटेंट मला तुम्हाला फ्रीमध्ये देता येईल तेवढा मी देतच राहीन. आणि ज्या लोकांना मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचा आहे, 3 महिने 6 महिने वॉटेवर तुमची चॉईस, ठीक आहे, तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि इवन आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये सुद्धा त्या लिंक्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, कुठूनही तुम्ही पेमेंट करू शकता, आमची टीम तुम्हाला गाईड करेल प्रॉपरली. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता और इवन व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, तसं काहीच इश्यू नाही आहे, आमची टीम तुम्हाला गाईड करेल. फक्त ऑफिस टाईममध्ये कॉल करा जेणेकरून तुम्हाला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो ग्रुप आहे तो कुठल्याही प्रकारचा कॉल्स टिप्स सर्व्हिस नाही आहे. ठीक आहे, किंवा लॉस रिकव्हरी स्कीम नाही आहे. बरेच जण वाटतं की मी या ग्रुपला जॉईन झालो तर लॉस रिकव्हरी होईल, तसं नाही आहे. इथे पूर्ण आणि पूर्ण एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. जे तुम्हाला शिकवतो आहे आपण मेंटरशिपमध्ये, लेक्चर्समध्ये, त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये इम्प्लिमेंट कशा करायच्या हे दाखवण्यासाठी तो ग्रुप आहे. ठीक आहे, तर त्याला कॉल्स आणि टिप्स म्हणून तुम्ही कधी बघू नका त्याकडे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि पटकन श्रीमंत होण्याची पण ती गोष्ट नाही. बरेच जण वाटतं की मी सरांनी एवढी क्वांटिटी मारेन आणि पटपट मी माझी कॅपिटल वाढवेन, तसं नसतं. सरांची कॅपिटल काय आहे ते बघा. मी माझ्या कॅपिटलवरती 1% रिस्कने काम करतो, तुम्हाला तर माहितीच असेल. 1.63 CR कॅपिटल आहे, त्यावरती मी 1.5 लाखाच्या रिस्कने काम करतो, विच इज 1% ऑफ माय कॅपिटल. ठीक आहे, तर तसं नसतं. सर्व गोष्टी तुम्हाला मेंटरशिपमध्ये शिकवल्या जातील. रिस्क मॅनेजमेंट कशी फॉलो करणे, ॲनालिसिस कसं करणे आणि ॲनालिसिस केल्यानंतर ट्रेड घेतल्यानंतर तो ट्रेड मॅनेज कसं करणे, सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. तुम्ही एकदम बिंदास्त राहा आणि कसलाही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. कुठलाही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल, टीमला कॉन्टॅक्ट करा. जास्तीत जास्त व्हिडिओज घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. या फायनान्शियल इयरपासून मी ठरवलेलं आहे की लाईक आता सुरुवात करायची गरज आहे. आणि इवन आपल्या चॅनलला आता 2 वर्ष कंप्लीट होतील. मला अजूनही आठवते आपला जो पहिला व्हिडिओ होता तो 2022च्या फायनान्शियल इयरपासून मी सुरुवात केली होती. ठीक आहे, आणि यावर्षी पूर्णपणे गॅप पडला, जास्त व्हिडिओज पोस्ट करणं पॉसिबल झालं नाही. सो पहिल्यापासून मी आता नवीन सुरुवात म्हणून एक कन्सिस्टंटली व्हिडिओज पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.
जास्त एडिटिंग तुम्हाला व्हिडिओजमध्ये मिळणार नाही, कुठल्याही प्रकारच्या फॅन्सी गोष्टी तुम्हाला व्हिडिओजमध्ये मिळणार नाही. डायरेक्ट नॉलेज असेल, असं नाही की 10 रुपयाचा ट्रेड 100 रुपयेवरती गेला, 10,000 रुपये घेऊन या आणि 2 कोटी कमवा. अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळणार नाहीत. इथे ॲक्च्युअल एज्युकेशन जे असतं तेच तुम्हाला मिळत राहील. सो थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच राहू द्या, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.